श्री दत्तात्रेयांचे आत्तापर्यंत 16 अवतार होऊन गेले. त्या 16 अवतारांविषयी थोडक्यात जाणून घेऊया. पहिला अवतार जे होते ते योगीराज. ब्रह्मदेवांचे मानसपुत्र अत्री हे पुत्रप्राप्तीसाठी पत्नीसह हिमालयात कठोर तपश्चर्या करीत होते. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन साक्षात भगवान कार्तिक शुद्ध 15 प्रगट झाले. त्यांचे रूप स्फटिकासारखे ज्योतिर्मय होते. दत्तात्रेयांचा अवतार योगीराज म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी योगमार्गाचा पुरस्कार करून लोकांना सुखी केले म्हणून वरील नाव पडले. हा अवतार एकमुखी चतुर्भुज व प्रत्यक्ष विष्णूप्रमाणेच होता. श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार अत्रिवरद. अत्री ऋषींनी वृक्ष पर्वतावरील परमतीर्थावर 100 वर्ष तप केले. तेव्हा त्यांना वर देण्याकरता अत्रिवरद ह्या नावाने हा योगीराज अवतरले. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव ह्या तपाच्या वेळी अत्रींपुढे प्रगट झाले व आपण एकाचेच ध्यान करतो आहोत, मग हे तिघेजण कसे प्रगट झाले ह्याचे आश्चर्य अत्रींना वाटले. तेव्हा ते म्हणाले की तू ज्या एकाचे ध्यान करीत आहेस तोच आम्हा तिघात आहे. ह्या अत्रिवरदाचे रूप तप्त सुवर्ण कांतीप्रमाणे तेजस्वी, हसतमुख व षड्भुज होते. जन्म कार्तिक कृष्ण प्रतिपदा. तिसरा अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय. अत्रिवरदाने अत्री ऋषींना वर मागण्यास सांगितले. तेव्हा तुमच्यासारखाच पुत्र असावा असा वर अत्रींनी मागितला. त्यावर तथास्तु म्हणून बालरूपातील आपले स्वरूप त्यांनी प्रगट केले. ते दिगंबर रूप मदनाप्रमाणे सुंदर, नीलमण्यासारखे तेजस्वी होते. मुख चंद्राप्रमाणे व हात 4 होते. हाच श्री दत्तात्रेयांचा दत्तात्रय नामक तिसरा अवतार. जन्म कार्तिक कृष्ण द्वितीयेला. कालाग्निशमन हा चौथा अवतार. ह्यानंतर आपणास औरस पुत्र असावा म्हणून अत्री ऋषी पुन्हा तप करू लागले. या उग्र तपाने त्यांच्या शरीरात कालाग्नी प्रगट झाला व त्यांचा दाह होऊ लागला. तेव्हा यांचे शमन करण्यासाठी भगवान शीतल रूप घेऊन प्रगट झाले म्हणून ह्यास कालाग्निशमन हे नाव पडले. जन्म मार्गशीर्ष शुद्ध 15. पाचवा अवतार योगीजन वल्लभ. या कालाग्निशमनाच्या दर्शनास देव, ऋषी, गंधर्व, यक्ष, किन्नर जमा झाले. तेव्हा दत्तात्रेयांनी आपल्या बालरूपाचा त्याग करून योगीजनांना प्रिय असे रूप धारण केले. हे अवतार योगीजन वल्लभ ह्या नावाने प्रसिद्ध झाले. जन्म मार्गशीर्ष शुद्ध 15. सहावा अवतार म्हणजे लीला विश्वंभर. दत्तात्रेयांचा 6वा अवतार लीला विश्वंभर. ज्यावेळी लोक अवर्षणामुळे अन्नान्न दशेस लागले होते तेव्हा दत्तात्रेयांनी लोकांचे कल्याण करण्याकरता हा अवतार घेतला. जन्म पौष शुद्ध 15. आणि 7वा अवतार म्हणजे सिद्धराज. भ्रमंतीत एकदा दत्तात्रेय बद्रिकावनात गेले. तेथे त्यांना अनेक सिद्ध दिसले. दत्तात्रेयांनी कुमार रूप धारण केले आणि अनेक चमत्कार करून सिद्धांचे गर्वहरण केले व त्या सर्वांना योगदीक्षा दिली. हा दत्तात्रेयांचा सिद्धराज नावाचा 7वा अवतार. जन्म माघ शुद्ध 15. ज्ञानसागर हे दत्तात्रेयांचे 8वे अवतार. सिद्धीला कामनेची जोड नसावी हे पटविण्याकरिता दत्तात्रेयांनी रूपातीत, गुणातीत, ज्ञानयोगमुक्त असे सहज स्थितीतील ज्ञानसागर नावाचे रूप धारण केले. जन्म फाल्गुन शुद्ध 10वा. पुढे आणखीन एका सिद्धांना बोध देण्यासाठी दत्तात्रेयांनी विश्वंभरांधूत या नावाचा 9वा अवतार घेतला व योगजनांना बीजाक्षर मंत्राचा उपदेश केला. जन्म चैत्र शुद्ध 15. माया मुक्तावधूत. भक्तांना अंतःकरणातील प्रेम व श्रद्धा दृढ करण्यासाठी दत्तात्रेयांनी माया मुक्तावधूत ह्या नावाने 10वा अवतार घेतला. एकदा शील नावाच्या सदाचार संपन्न ब्राह्मणाने इथे श्राद्धकर्म चालले होते. अचानक भगवान दत्तात्रेयांनी तेथे
भीवस्वरूपाने प्रगट झाले. आजानुबाहू, करी भिक्षापात्र, दैदिप्यमान सुवर्णकांती, कटीवर कौमिक, समोर छाती, कंठी रुद्रावशांची माळ असे मनोहर रूप मध्यांनी दत्त म्हणून उभे राहिले. भस्म विलोपित हे सुंदर ध्यान आणि पाठीमागून येणारा काळा कुत्रा अशा वेशात दत्तावधूत ब्राह्मणाघरी प्रगट झाले. त्यांना पाहून सर्व ब्राह्मण संतापले आणि विचारू लागले की तू कोण? यावर श्री दत्तात्रेय म्हणाले की मी अप्रतीत, अस्वरूप असा अनंत नामांनी अनंत रूपांनी नटलेला विश्वव्यापी अवधूत आहे. हे उत्तर ऐकून त्या शीलब्राह्मणाला खात्री झाली. सिद्धांना उपदेश करणारे हेच भगवान सिद्धराज दत्तात्रेय. शीलब्राह्मणाने दत्तप्रभूंची षोडशोपचाराने पूजा केली. श्राद्ध कर्म करावयास आलेले ब्राह्मण हे पाहून चिडले आणि अब्रह्मण्यम असे म्हणत अवधूतांशी उद्धटपणा करू लागले. तेव्हा भगवान दत्तात्रेयांनी त्या ब्राह्मणांना प्रश्न केला, ब्रह्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय ते मला सांगा. मी एका आत्मरूपाशिवाय कशालाही ओळखत नाही. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, ओम एकाक्षर ब्रह्म आहे. संध्या, वैश्वदेव, श्रद्धादी ही कर्मे आहेत. वेदांचे श्रवण करण्याचा अधिकार मात्र तुला नाही आणि आम्ही ते तुला सांगणार नाही. त्यावर भिक्षू वेशधारी भगवान त्यांना म्हणाले, वेदांनी सांगितलेले कर्म त्रिगुणात्मक आहे. मी त्या त्रिगुणांना स्पर्शही करत नाही. ही त्रिगुणात्मक सृष्टीच माझ्या मागे श्वानाच्या रूपाने आली आहे. मायेने बनली आहे म्हणून ते श्वान काळे दिसते. हा कुत्राच तुम्हाला चारी वेद म्हणून दाखवेल. एका पट्टीच्या वेदिकाप्रमाणेच तो कुत्रा चारी वेदांचा घोष करू लागला. या प्रसंगी शीलब्राह्मणाने सर्व पितृलोकातून खाली आले व दत्तस्वरूपात विलीन झाले. दत्तात्रेयांना या अद्भुत शक्तीने ब्राह्मणांच्या गर्वाचा परिहार झाला व ते ब्राह्मण देवाला शरण आले. देव देव जगन्नाथ, सर्वज्ञ परमेश्वर, देही देही तदस्माक, ध्यान दुःख विनाशक, अस्माक भवकीटानाः कौन्यस्त्राता विना तत्त्वया. हा अवतार वैशाख शुद्ध चतुर्दशी बुधवार स्वाती नक्षत्र मध्यान्नी काळी प्रगट झाला. मायायुक्तावधूत. दत्तात्रेयांच्या 11व्या अवताराचे नाव मायायुक्तावधूत असे असून ह्याचे रूप सावळे व सुंदर होते. मांडीवर एक सुंदर स्त्री घेऊन मद्य व मांस ह्यांचे भक्षण सुरू होते. ही योगमाया होती. जन्म ज्येष्ठ शुद्ध 13. आदिगुरु. दत्तात्रेयांचा 12वा अवतार आदिगुरु या नावाने प्रसिद्ध आहे. मदालसेचा पुत्र अलर्क ह्यास योगांचा व तत्त्वज्ञानांचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रेयांनी हा अवतार धारण केला. जन्म आषाढ शुद्ध 15. शिवरूप. एकदा काळ्या आवळीच्या वृक्षाखाली दत्तात्रेय प्रगट झाले. हा दत्तात्रेयांचा शिवरूप नावाचा 13वा अवतार. जन्म श्रावण शुद्ध 8. देवदेवेश्वर. दत्तात्रेयांचा देवदेवेश्वर नावाचा 14वा अवतार. जन्म भाद्रपद शुद्ध 14. दत्तात्रेयांचा 15वा अवतार दिगंबर ह्या नावाने प्रसिद्ध असून यदुराजास श्री दत्त दिगंबर भेटले व त्यांनी आपल्या 24 गुरूंपासून काय काय ज्ञान घेतले ह्याचा त्यांना बोध केला. जन्म अश्विन शुद्ध 15. कमललोचन. कमललोचन नावाने 16व्या अवतारात दत्तात्रेय प्रगट झाले. जन्म कार्तिक शुद्ध 15. ओम योगीराजाय नमः. ओम अत्रिवरदाय नमः. ओम दत्तात्रेयाय नमः. ह्या अवतारांबद्दल एका ब्लॉगर्सने bloggers.com वर ह्या अवतारांची माहिती दिली आहे व ही माहिती वाचून मला वाटलं की तुम्हाला देखील ह्याबद्दल सांगावं म्हणून मी हा व्हिडिओ केला. श्री गुरुदेव